मित्रांनो, पुढचा वाऱ्याचा प्रकार येतो मोसमी वारे. आता मोसमी वारे, मोसम म्हणजे ऋतू, ठीक आहे. आणि ऋतूनुसार काही प्रदेशामध्ये वारे दिशा बदलतात. म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात जर घेतलं तर उन्हाळा सुरू झाला की वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून ईशान्येकडे असते आणि हिवाळा सुरू झाला की वाऱ्याची दिशा ईशान्येकडून नैऋत्येकडे असते. ही वारे काही जगभरात वाहत नाहीत. जगातला 3 ते 4% प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्ये ही वारी वाहतात. आणि या वाऱ्याबद्दलची माहिती अरबस्थानातल्या शास्त्रज्ञांनी मध्ययुगीन कालखंडात दिलेली. आणि अरबस्थानामध्ये अरेबियन भाषेमध्ये ऋतूला मोसम म्हणतात आणि त्यावरून या वाऱ्यांना त्यांनी नाव ठेवलं मोसमी वारे, मान्सून वारे. तर अशा पद्धतीने भारतीय उपखंडामध्ये खास करून ही वारे वाहत असतात. आणि भारतीय उपखंडाकडं या ठिकाणी वारे वाहताना वर्षभर एकाच दिशेने वाहत नाहीत. 6-6 महिने सरळ सरळ त्याचे 2 भाग पाडले जातात. तर अशा पद्धतीनं जमीन आणि पाण्याचा तापण्याचा जो भिन्न गुणधर्म आहे, या भिन्न गुणधर्मितेतून या वाऱ्याची निर्मिती होत असते. म्हणजे जमीन लवकर तापते, लवकर थंड होते, पाणी उशिरा तापते, उशिरा थंड होते. ह्या दोघातला मूलभूत फरक आहे. आणि यातून भारताच्या तिन्ही बाजूनं जर बघितलं तर पाण्याचा भाग आहे. त्यामुळं भारतीय भूमी तापली की पाण्याच्या भागाकडून जमिनीकडे वारे वाहतात, ठीक आहे. आणि नंतर मग जमिनीकडून सागराकडे वारे वाहत असतात. तर अशा पद्धतीनं जमीन आणि पाणी तापण्याच्या भिन्न गुणधर्मातून या वाऱ्याची निर्मिती होत असते. या वाऱ्यांनाच म्हणायचं मोसमी वारे, मान्सून वारे. तर पृथ्वीवरील ज्या प्रदेशामध्ये ठराविक काळामध्ये ऋतूनुसार वारे दिशा बदलतात, अशा वाऱ्यांना म्हणायचं मोसमी वारे. मग आता मोसमी वारे कोणत्या कोणत्या प्रदेशात वाहतात? मोसमी वारे वाहणारे प्रदेश आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. मोसमी वारे वाहणाऱ्या प्रदेशामध्ये सगळ्यात मोठा प्रदेश येतो भारतीय उपखंड, हा एरिया, दक्षिण आशिया म्हणून आपण त्यालाच, ठीक आहे. नंबर 2चा प्रदेश येतो असतो मादागास्कार बेट. हे येतं बघा, आफ्रिका खंडाच्या पूर्व भागामध्ये येतं, हिंदी महासागरामध्ये. ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडचा पार्ट येतो असतो, आग्नेय आशियाचा काही पार्ट येतो असतो, दक्षिण चायनाचा भाग येतो असतो आणि इकडं वेस्ट इंडिजचे बेटं येत असतात, ते कॅरेबियन बेटं म्हणतो आपण त्याला. तर या पट्ट्यामध्ये जे वाऱ्यांची दिशा जी आहे ऋतूनुसार बदलत असते, म्हणून या पट्ट्यामध्ये वाहणारे वारे हे मोसमी वारे असतात. मग मोसमी वाऱ्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे नैऋत्य मोसमी वारे आणि एक आहे ईशान्य मोसमी वारे. भारतीय भूभागाचा जर विचार केला तर नैऋत्य मोसमी वारे सागराकडून जमिनीकडे वाहतात आणि हे मोठ्या प्रमाणात सोबत बाष्प घेऊन येतात बघा. आणि या बाष्पापासून मग ठराविक कालखंडामध्ये पाऊस पडतात. आणि हा पाऊस वर्षभराच्या 85% असल्यामुळं त्या कालखंडाला आपण नाव दिलं पावसाळा. आणि नंतर मग वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात, म्हणजे जमिनीकडून सागराकडे वाहतात. त्यामुळे ही वारे कोरडे असतात. या वाऱ्यापासून पाऊस पडण्याची शक्यता नसते. तर अशा पद्धतीनं मोसमी वाऱ्याचे 2च प्रकार आहे, नैऋत्य मोसमी वारे, ईशान्य मोसमी वारे, असे त्याचे 2 प्रकार पाडले जातात बघा, ठीक आहे. मग आता मोसमी वारे ज्या पट्ट्यात वाहतात त्या पट्ट्यामध्ये 3 ऋतू आढळतात. उन्हाळा हिवाळ्याबरोबरच पावसाळा नावाचा 3रा ऋतू असतो. नसतात जगामध्ये बाकीच्या प्रदेशामध्ये 2च ऋतू आहे, उन्हाळा आणि हिवाळा. ज्या गोलार्धात सूर्य गेला त्या गोलार्धात उन्हाळा असेल तर अपोजिट गोलार्धात हिवाळा असेल. इकडं सूर्य आला इकडे उन्हाळा, इकडे हिवाळा असतो. परंतु मोसमी वारे वाहणाऱ्या पट्ट्यामध्ये 3रा एक ऋतू तयार होतो, पावसाळा. तर अशा पद्धतीनं हे मोसमी वाऱ्याबद्दलची माहिती लक्षात घ्यायची.